या स्पर्धेसाठी सन्माननीय शिवसेना तालुका प्रमुख संतोष साहेब विचारे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होते. सन्माननीय भूषणभाई पाटील, सन्माननीय भूषणभाई पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संतोष साहेब विचारे साहेबांचं स्वागत करायचं आहे. खालापूर तालुक्यामध्ये ज्यांनी शिवसेनेला संघटित केलं असे शिवसेना तालुका प्रमुख सन्मान्य संतोष साहेब विचारे यांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे. सन्मान्य भूषणभाई पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय शिवसेना तालुका प्रमुख संतोष साहेब विचारे यांचं स्वागत शब्द सन्मान आणि विशेष हेतूचे स्वागत सन्मान झाल्यानंतर आपण मॅचकडे वळूया. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू येणं अपेक्षित आहे, नाही तर पॅनलाइज केले जाईल. दोन्ही 12वा खेळाडू ही षटक संपल्याच्या अगोदर नाही आला तर 3 धावांची पॅनल्टी आहे, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सूचना करते, 12वा खेळाडू या एक्युरा 11 संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे. प्रिंकल स्टार संघाचा खेळाडू, प्रिंकल स्टार संघाचा 12वा खेळाडू सामना या ठिकाणी चालू होते. पहिले षटक प्रगतीपथावरती या सामन्याचं लाईव्ह विश्लेषण आपण पाहू शकाल. अर्थात आमचे सामना सुरू होतो. या ठिकाणी चौथा सामना आपण पाहू शकाल. प्रिंकल स्टार विरुद्ध एकविरा 11 स्टार संघ हा 2 हात करतोय. चौथा सामना असणार आहे. फुलटॉस स्वरूपात चेंडू स्क्वेअर लेग दिशेने हा चेंडू सरसावतोय. वेगाने हा चेंडू जाते सीमारेषा पलीकडे जाऊन थांबणार. तद्वर मारते मिळतात. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. मागच्या मॅच मध्ये मागच्या सामन्यामध्ये तुफानी फलंदाजी केली आणि अक्षरशः विजयी चौकार आणि त्याच्यामध्ये हॅट्रिकचे 3 चौकार मारून आपल्या संघाला विजेतेपद साकार करून दिलं. अर्थात त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जातोय स्वराज 11 संघाचा एक नामवंत खेळाडू विकी पाटील आणि याला सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय प्रशांत साहेब खाने यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विकी पाटीलला सन्मानित करायचं सामनावीराचा पुरस्कार देऊन. त्याचबरोबर सन्माननीय प्रशांत साहेब खाने यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस सुद्धा लावण्यात आलं होतं विकी पाटीलला, ते सुद्धा तुमच्याच हस्ते द्यायचे विकीला. त्याचबरोबर विकी पाटील चौकार हॅट्रिकला 251 रुपयांचं पारितोषिक आणि संदेश पाटील विकेट हॅट्रिकला 200 रुपयांचं पारितोषिक आलं होतं. संचित डोकले व सदानंद पाटील यांच्याकडून ते सुद्धा त्याला देण्यात येणार आहे. विकीचं 200 रुपये, 250 आणि संदेश पाटील हॅट्रिक्सला 250 रुपयांचं बक्षीस लावलं होतं आणि सदानंद मोर पाटील आणि संचित डोकले यांच्याकडून विकी पाटीलला चौकार हॅट्रिकला सुद्धा बक्षीस लावण्यात आलं होतं, ते सुद्धा त्याला देण्यात येणार आहे. संदेश पाटील यायचे. संदेश पाटील पंच
पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 15. नको जाम कर निखिल विचारे मंचाकडे यायचंय. निखिल विचारीला जो यष्टनच्या पाठीमागं झेल टिपला होता, यष्टनच्या पाठीमागं जो झेल टिपला होता निखिल विचारे, याला 500 रुपयांचं बक्षीस आलं होतं. सन्माननीय जयेश पनवेलकर यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलं होतं. आणि निखिल विचारेला विनंती आहे निखिलला की ते बक्षीस घेऊन जायचं 500 रुपयांचं. यावेळी हा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, षटकार. 6 धावांचा हा जबरदस्त फटका पाहायला मिळाला. थँक्यू. ऑपरेटर त्याला आवाज दे ना. ह्याला आवाज दे का? रन की केलं रन. 23 नक्की ना. अरे कसला तुम्ही आवाज कालचे प्लेयर असून धावा झाल्या 23 ना. 23 झालं ना. पंच आमच्याकडे अवांतर धाव घोषित करतायत. धावफलकरती या अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलकरती धावा लागतायत त्या 24. समीर कचरे जिथे कुठे असतील त्यांनी मंचाकडे यायचंय. समीर कचरे, पंकज देशमुख तुमची वाट बघतायत. चोवीस धावा धावफलकावरती लागतायत त्या स्प्रिंकल स्टार संघाच्या. चौकारच्या साहाय्याने धावफलक पुन्हा एकदा आलेल. धावफलकावरती धावा लागतील त्या जयेश 28. खाने, आपण जे बक्षीस लावलं होतं निखिलला, एक उत्कृष्ट कॅच पकडली, ते 500 रुपयाचं बक्षीस आपण द्यायचं आपल्या शुभ असते. निखिल विचारे, विजय मोरे, गणेश पाटील या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित होतात. MPL कमिटी मेंबर्स, हा सगळेच नाव मला नाही एवढं लक्षात आहेत, त्यामुळे MPL कमिटी मेंबर्स जे उपस्थित होते त्यांचं मनपूर्वक या लीग मध्ये स्वागत आहे. आपण येऊन या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. जबरदस्त प्रकारचा हा
फलंदाजीच्या माध्यमातून निघालेल्या भात्यामधून निघाला हा षटकार 6 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात 34 धावा. चांगला खेळ पाहायला मिळतोय पिंक स्टार 11 संघाच्या माध्यमातून. संदेश देशमुख यांनी पॅक केलेला हा संघ अर्थात त्यांची सुकन्या प्रिंकल हिचं नाव या संघाला देण्यात आलंय. प्रिंकल 11 स्टारचा हा संघ या ठिकाणी खेळपट्टीवरती मैदानात मात्र एक फलंदाजीच्या माध्यमातून रनांची बरसात करतोय. चौकार षटकारांच्या आतषबाजी करताना पाहायला मिळतोय आणि म्हणूनच की काय संघाची धावफलके आपण पाहू शकाल 34 अंकावरती पोहोचली आहे. एकविरा 11 स्टार अर्थात भूषणभाई पाटील यांनी हा पॅक केलेला संघ एकविरा 11 स्टार आणि प्रिंकल 11 स्टार हा संघ 2 हात करतोय, लढत देतोय या सामन्यामध्ये. चौथा सामना आपण पाहू शकाल या लीगच्या फर्स्ट राऊंड मधला. प्रिंकल 11 स्टार संदेश देशमुख आणि एकविरा 11 स्टार भूषणभाई पाटील यांचा पॅक केलेला हा संघ आपण पाहू शकाल. 34 धावा धावफलकावरती लागतायत. तिसरं षटक प्रगतीपथावरती निश्चित आहे आणि 3 षटकांच्या प्रगतीपथावरती असताना मात्र 34 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक विकेटसाठी फंबल या ठिकाणी होतोय. गोलंदाज सतीश महाडिकला एक नामी संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी जयेश पनवेलकर यांच्याकडून प्रत्येक विकेटला 250 रुपयांचं बक्षीस लावण्यात आले आहे. या गोलंदाजाला नामी संधी आहे. कोणत्याही प्रकारचा विकेट मिळवला तर मात्र 250 रुपयांचं पारितोषिक जयेश साहेब पनवेलकर यांच्याकडून मिळालं जाईल. मात्र गोलंदाज विकेट नाहीये मिळवत तर मार खाताना पाहायला मिळतोय, तोही 6 धावांच्या षटकाराने. चेंडू फेका, चेंडू बॉल पाठवा. प्रिंकल स्टार 11 संघ अर्थात युवा उद्योजक आणि चेंडू पाठवा, चेंडू बॉल फेका. जे षटकार आपण पाहतोय आता मात्र या षटकारांना षटकार मारेल जो खेळाडू प्रिंकल स्टार 11 संघाचा, त्या खेळाडूला मात्र या संघाचे संघमालक संदेश देशमुख यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक येते. षटकाराला 100 रुपयांची नामी संधी. षटकार मारो 100 रुपये आपके जेब में डालो. संदेश शेठ देशमुख यांच्याकडून या टीमचे जे ऑनर आहेत प्रोप्रायटर त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक. जगदीश जाधव मात्र ऑन फायर होतोय. जबरदस्त फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते जगदीश जाधवच्या माध्यमातून. यावेळी मात्र लाखो टप्प्याचा चेंडू झेल होतोय, कोणतीही चूक न करता क्षेत्ररक्षक मात्र जगदीश जाधवला माघारी धरतोय. गोलंदाज सतीश महाडिक. कौतुक करेल मी या क्षेत्ररक्षकाचं, विजय भोईरचं. ज्या पद्धतीने या चेंडू अडवला, खूप वेगाने गेलेला चेंडू आणि फ्लॅट चेंडूला अडवलं किती घातक असू शकतं हे फक्त क्षेत्ररक्षकाला जाणू शकतो. आणि हा झेल टिपला आणि माघारी धाडलाय. इन्फॉर्म फलंदाज ज्याने आक्रमकता धारण केली होती या सामन्यामध्ये तो जगदीश जाधव मात्र माघारी परततोय. 250 रुपयांचं बक्षीस आलंय सतीश महाडिकला. प्रत्येक विकेटला सतीश महाडिकला 250 रुपयांचं बक्षीस जयेश पनवेलकर यांच्याकडून. आणि प्रत्येक षटकाराला बक्षीस येणार आहे संदेश देशमुख यांच्याकडून प्रिंकल स्टार संघाच्या फलंदाजांना. जयेश चव्हाण निश्चितपणे या संघाचा कर्णधार, स्वतः जबाबदारी घेतली खांद्यावरती आणि स्वतः या ठिकाणी मैदानात उतरतोय. त्यांनी कमिटमेंट दिली होती बाईट मध्ये की माझा पूर्णपणे विश्वास जगदीश जाधववरती आहे आणि तो जगदीश जाधवने पूर्णही केलेला मी म्हणेल. आता मात्र तो माघारी परतल्यानंतर आता स्वतः संघनायकाला ही जबाबदारी हाताळावी लागेल. एक डिफेन्स करावा लागेल. मिडल ऑर्डरमध्ये खेळणारा हा खेळाडू आहे, त्याला जबाबदारी हाताळावी लागेल. संघ चांगल्या परिस्थितीतून चाललाय. एक धावांना आकार दिलाय. धावफलकावरती विचार केला धावांचा. 40 धावा धावफलकावरती आहेत.
यावेळी चेंडू फसवा टाकला सतीश महाडिकनी, पूर्णपणे निर्धाव चेंडूची सांगता होते. फसवा चेंडू यावेळी मात्र सन्माननीय अक्षय साहेब मोरे रानसई या ठिकाणी मंचावर त्यांचं आगमन झालं या लीग मध्ये आणि मान्यवरांचं आगमन होतोय. यावेळी हा चेंडू खेळून काढला लॉंगन क्षेत्राच्या जवळ. हा चेंडू को कॉर्नर मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचली करतोय, फेकी करते, तद्वर मात्र एकेरी धाव पूर्ण होते. या एकेरी धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात. 41 धावा. सन्मानजनक कामगिरी मी म्हणेल या प्रिंकल स्टार 11 संघाची. ज्या पद्धतीने प्रिंकल स्टार संघ एक धाव 2 धावा मोजत पुढे जातोय, एक पाऊल पुढचं पाऊल टाकत पुढे जातोय. निश्चितपणे चांगली कामगिरी पाहायला मिळते प्रिंकल 11 संघाची. 41 धावा फलकावरती लागतात. ज्या पद्धतीने खेळ चाललाय, जयेश चव्हाण आता स्वतः कर्णधार स्ट्राईक एंडला उभा आहे आणि यावेळी मात्र सतीश महाडिक गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. कट केला चेंडू. यावेळी पॉईंट आणि डीप एक्स्ट्रा पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू पुढे धावतोय. एकेरी धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन्ही धावा निश्चितपणे पूर्ण होतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट जयेश चव्हाण आणि रुपेश देवडेच्या माध्यमातून पूर्ण होते. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा एक करत वाढतायत. 43 धावा धावफलकावरती आहेत. सतीश महाडिक चांगला गोलंदाज आहे, अनुभव पाठीशी आहे. या अनुभवाचा कस लागतोय मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करताना. जयेश चव्हाण लोअर फुलटॉस हा ब्लॉकचा चेंडू खडून काढलाय. कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय लॉंगन क्षेत्रामध्ये. शॉर्ट लॉंगन क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. त्याद्वारे मात्र एकेरी धाव पूर्ण होते जयेशच्या माध्यमातून आणि एकेरी धावेच्या मदतीने मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय. या षटक समाप्तीनंतर धावफलकावरती लागतात संदेश देशमुख यांनी पॅक केलेला टीम प्रिंकल स्टार 11 संघाच्या 44 धावा 44 धावा धावफलकावरती लागतात. चव्वेचाळीस धावा लागतात धावफलकावरती. भाई मंगेश भाई स्कोरर पाठवा ना एक. स्कोरर 44 धावा धावफलकावरती लागतात. धावा धावफलकावरती लागतात. संदीप साहेब भाऊड, त्यानंतर चरण उदेकर वावुशी या दोघांनाही विनंती की आपण या स्पर्धेसाठी उपस्थित झाला तर्फे आमच्या मंडळातर्फे मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय मंगेश भाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचा संघ या ठिकाणी मात्र स्पर्धेमधून निश्चित विजयी झाला. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केल्यानंतर स्वतः या ठिकाणी या कमिटीचे अध्यक्ष असताना मात्र संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आणि जबाबदारी चोखपणे पार पडतात. मागणी तशी पुरवठा या ठिकाणी केली जाते. अखूट टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र आशाभूल नजरेने पाहत राहतोय हा जयेश चव्हाण हा फलंदाज. असं वाटलं होतं की हा चेंडू वाईटच्या स्वरूपात दिला जाईल का, पण चेंडूची गती आणि चेंडूची लेंथ पाहता हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होती. दोन्ही अंपायरचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. चांगल्या प्रकारचे ऑफिशियल पाहायला मिळतात दोन्ही अंपायरच्या माध्यमातून. प्रीतम पाटील आणि प्रशांत बांदिवडेकर यांच्या माध्यमातून ही ऑफिशियल आपण पाहतोय. चांगली कामगिरी करतात. अकूट टप्प्याचा हा सुद्धा चेंडू स्क्वेअर लेग दिशेने हा चेंडू सरसावला जातोय. एकेरी धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जयेशचा निश्चित होता, पण स्ट्राईक मात्र एकेरी धावेने रोटेट झाली आहे. रुपेश देवडीला स्ट्राईक दिली गेली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढताना पाहायला मिळते. 45 या अंकावरती 45. धावांचा आकडा या ठिकाणी प्रिंकल स्टार संघ पूर्ण करतोय. यावेळी मात्र टाळ्यांचा कडकडाट होतोय. एकिरा 11 संघ टाळ्यांचा कडकडाट करतोय कारण चेंडू निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली.
खुश असतील या कामगिरीवरती, या गोलंदाजीवरती भूषणभाई पाटील स्वतः संघ मालक आहेत या टीमचे. आशा अपेक्षा सर्व काही या पणाला लागले गेले आहेत. आणि दोन्हीही जर विचार केला तर एक नवे उद्योजक, युवा उद्योजक आहेत, ते संघाचे संघ मालक आहेत. हा चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये जातोय, तद्वर मात्र झेल टिपला जातो क्षेत्राच्या माध्यमातून. प्रिंकल स्टार 11 संघाचा हा रुपेश देवडे हा फलंदाज माघारी परतोय या चेंडूवरती. डीजे मास्टरला मात्र ही संधी. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला निश्चितपणे ऑफिशियल जे दोन्ही ऑफिशियल आहेत अतिशय चांगली कामगिरी करतात प्रीतम पाटील, आणि या कामगिरीला त्यांचं कौतुक केलं गेलं आहे. जयेश पनवेलकर यांच्याकडून 250 रुपयांचं बक्षीस अंपायरसाठी आलेले आहेत. धन्यवाद. असे दाते असावे. पायचीची अपील केली जाते पंचांकडे, मात्र एक जबरदस्त पट आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. हा क्षण पायचीची लेग बिफोर द विकेटची अपील केली गेली होती. अपील फेटाळली आहे निश्चितपणे. धावा किती मिळणार? एकच धाव मिळते. रनआउट होतो या ठिकाणी फलंदाज जयेश. अंकित पाटील या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती येते. एक नवीन फलंदाज या क्रमांकावरती स्ट्राईक एंडला येतोय. सन्माननीय प्रशांत साहेब खाने यांच्याकडून बक्षीस लावलं गेलं आहे. षटकाराला, प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं बक्षीस लावलं गेलंय. सन्माननीय प्रशांत साहेब खाने बक्षीस वाढवलंय. 500 रुपयांचं बक्षीस चोख केलेलं आहे. मग कशीच म्हटलं, दाते कमी नाही आहेत, दाते खूप आहेत, घेणारे पाहिजेत. आता बघूया कोण घेतोय. हॅट्रिकला 1000, हॅट्रिक लगातार 3 षटकारला 1000. नाही, पुढे कंटिन्यू करू आपण पुढच्या मॅचला. दीर्घाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. अंकित पाटीलकडे विश्वासाने पाहिलं गेलं होतं. षटकाराला 500 लावले होते. षटकार काही मिळाला नाही, पैसे मात्र खिशात राहिलेत. षटक समाप्तीचा इशारा. पहिले सत्र समाप्त झालं या सामन्यामधलं. या सामन्याचा जर विचार केला, 4 षटकांचा खेळ झाला आणि धावफलकावरती धावा लागतात 46 धावा. 46 धावा, 46 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागतात. प्रिंकल 11 स्टार संघाच्या 47 धावांचं आव्हान असणारे मोठं आव्हान आहे या स्पर्धेतलं मी तर म्हणेल. प्रिंकल स्टार 11 संघाचं समोरच्या 11 स्टार संघाला ऑफिशियल काय पाहिजे? चेंडू पाठवायचा आहे. 2 नवीन द्या. 47 धावांचं भलं मोठं आव्हान असणार आहे. अर्थात या ठिकाणी 11 संघाला आपण पाहू शकाल शिस्त, या लीगची शिस्त पाहू शकाल. प्रीमियर लीगची शिस्त. प्रिंकल स्टार 11 संघाचे संघ अतिशय शिस्तबद्ध लाईनअप करून पुढे चालतायत. एका मागोमाग एक 11. चला फलंदाज येऊ द्या मैदानामध्ये. 11 स्टार संघाचे फलंदाज मैदानात यावे. हॅलो. संघाचा 12वा खेळाडू जो कोणी असेल त्यांनी इथं मंचावर यायचंय, कारण नंतर मग कोण सामनावीर ठरेल त्याला सगळे प्रॉब्लेम्स होतील. त्याच्या आधी सर्वांनी दक्षता घ्यायची, नंतर मग तुम्ही इथं भांडायला येऊ नका. संघाचा 12वा खेळाडू कंपल्सरी इथं पाहिजे.
12व्या खेळाडू यांनी वरती यायचं आहे आणि सर्व संघाची आपल्या त्यांनी माहिती द्यायची आहे, कारण नंतर मग प्रॉब्लेम्स होता कामा नये, याची नोंद घ्यायची आहे. हॅलो. को कॉर्नर मध्ये जे प्रेक्षक आहेत त्या लाईट्स आली को कॉर्नर्सला, ते पट्टीच्या आतमध्ये बसले, कृपया बाहेरच बसा ना. जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसले पट्टीच्या आतमध्ये, ती पट्टी तुमच्यासाठी राखली, बाहेर जाऊन बसा ना प्लीज. सहकार्य करा कमिटीला, जरा बाहेर बसा. जा बरं, बसा, बाहेर बसा प्लीज. कमिटी आम्हाला सूचना करते वारंवार आणि त्या कमिटीचं पालन आम्हाला हे सुद्धा करायला लागतं. उद्या कमिटी म्हणली तुम्ही स्टेजच्या बाहेर बसा, तर मग आम्हाला बाहेर बसायला लागेल. 37 धावांचं आव्हान असणार आहे. 47 धावांचं आव्हान असणार आहे निश्चितपणे समोरच्या संघाला, एकविरा 11 स्टार संघाला. अकुटप्प्याचा चेंडू, नोचा इशारा येतोय, चेंडू मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक जबरदस्त पहिलाच चेंडूवरती पहिला झटका, एक जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषा पार. 4 धावांचा मिळतोय, चौकार. निश्चित पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार भेटतो या ठिकाणी फलंदाज XYZ याला, मच्छिंद्र पाटील. पुन्हा एकदा हा सुद्धा अकुटप्प्याचा चेंडू जबरदस्त पाहायला मिळतो. या ठिकाणी टॅप केलेला चेंडू जातो सीमारेषा बाहेर, लॉंगन क्षेत्राच्या बाहेर जातो, एक जबरदस्त फटका, 6 धावांचा षटकार. मच्छिंद्र पाटील ऑन फायर. होंडा एक्सप्रेस. थँक्यू डीजे. भूषण भाई पाटील यांच्याकडून मात्र मच्छिंद्र पाटीलला या षटकारासाठी 500 रुपयांचं रोख बक्षीस आलेलं आहे मंडळावर. आहे षटकार या ठिकाणी येतोय, निश्चितपणे जबरदस्त फलंदाज पाहायला मच्छिंद्र पाटील अतिशय ऑन फायर होतोय. इन्फॉर्म फलंदाज हा फलंदाजी करतो. यावेळी चांगला फटका, गॅप छोटली होती, रूम दिला होता यावेळी चेंडूला आणि या चेंडूचा फायदा मात्र 2 धावा पूर्ण होतात मच्छिंद्र पाटीलच्या रूपात. एकविरा 11 स्टार संघाच्या. हम भी किसी से कम नहीं, ईट का जॉब पत्थर से. प्रिंकल स्टार संघाने 46 धावा कुठून काढल्या, पण पहिल्या षटकावर मच्छिंद्र पाटील दाखवून देते हम भी किसी से कम नहीं. ही ताकद मच्छिंद्र पाटीलच्या हृदयात आहे किंवा मनगटात आहे. यावेळी कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, 20 मध्ये मारण्याचा प्रयत्न, एकेरी धाव मिळून देतात. त्याच्याही पेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण जगदीश जाधवच्या माध्यमातून या चेंडूवरती मिळालं आणि निश्चितपणे मच्छिंद्र पाटीलने या चेंडूवरती एकदा पूर्ण करते. 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एकविरा 11 स्टार संघाच्या भूषणभाई पाटील यांचा हा संघ पाहायला मिळतोय. 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एकविरा 11 स्टार संघ या ठिकाणी 2 हात करतोय प्रिंकल स्टार 11 संघासमोर. यावेळी पुन्हा एकदा फटका, हा फटका मिळवून देणार लॉंगॉन क्षेत्र बाहेर. निश्चितपणे 6 धावा, षटकार. विजय भोईर आता मात्र ऑन फायर होत आहे. दोन्ही फलंदाज आक्रमक होतात, दोन्ही फलंदाज आक्रमक खेळ करतात. निश्चितपणे या दोन्ही खेळाडूंना मात्र कौतुकाची थाप टाकली जाते. भूषणभाई पाटील अर्थात या संघाचे संघ मालक आपल्या खेळाडूंना पाठीवरती कौतुकाची थाप देतात. पैशांचं बक्षिसाचं नाहीये, पण त्याच्याही पेक्षा मी म्हणेल या पैशांच्या बक्षिसाच्या पेक्षा पाठीवर दिलेली कौतुकाची थाप खूप मोठी आहे. पण ही कौतुकाची थाप आता मात्र अडचणीत आणते. मला वाटतं भूषणभाईने आता बक्षिसं कमी करायला हवीत, कारण हा होत आहे क्लीन बोल्ड.
ओडिजे पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. अजून एका चेंडू शिल्लक असावा आणि धावफलकावरती धावा लागतात एकविरा 11 स्टार संघाच्या, अर्थात 20 धावा नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघ या ठिकाणी राज फायटर्स आणि स्वराज 11 संघ, मंगेशभाई पाटील यांचा राज फायटर संघ आणि स्वराज 11 राजू साहेब ढोकळे आणि अवधूत घारे यांचा संघ या ठिकाणी सामना पुढचा असणार आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. राज फायटर संघाचा संघनायक राकेश याकर या ठिकाणी उपस्थित झालाय. निश्चितपणे एक स्वराज 11 संघाचा कर्णधार समोर यायचंय. 20 धावा धावफलकावरती लागतात. पहिलं षटक प्रगती पथावरती प्रचित पाटीलचा, डावखुरा फलंदाज सचिन मोरे. यावेळी मात्र बॅटची काढून चेंडू थर्ड स्लिप मध्ये रिझन होत आहे. एकेरी धाव पूर्ण होत्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे. कुठेतरी चुका घडतात. फेकी चांगली झाली होती मात्र कलेक्ट केलं न करण्यानं मात्र एकेरी धाव मिळते. एकेरी धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात. 21 धावा खानाव संघ गावातील जॉनला विनंती आहे समीर कचरेशी संपर्क करायचा. जॉन, पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या दरम्यान 6 चेंडूवरती खेळ होत आहे. अर्थात एकविरा 11 स्टार संघाचा 21 धावांचा, जिथे 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या दरम्यान आपण पाहू शकाल या ठिकाणी 21 धावा धावफलकावरती लागतात. 26 धावांची गरज आहे. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 3 षटक अजूनही बाकी आहेत आणि या 3 षटकांचा खेळ आपण पाहूया. या ठिकाणी 2 षटकासाठी मी आमंत्रित करतोय आमचे मित्र समालोचक. अब्बी पाटील कुठे गायब झाले? एक मिनिट. सन्माननीय गणेश पाटील यांना विनंती की आपण नाणेफेकीचा कॉल करायचा पुढच्या सामन्याचा. 21 धावा धावफलकावरती लागतात. 27 धावांचा पाठलाग करत असताना मात्र ही जोडी काय कामगिरी करणार हे पाहणं गरजेचं आहे. 26 धावांची अजूनही गरज आहे. संदेश पाटील आणि राकेश यायकर दोन्ही संघाचे कर्णधार राकेश यायकर आणि संदेश पाटील. कमिटीचा निर्णय की तुमचे दोन्ही 11 खेळाडू इथून डाव्या आणि उजव्या साईडने जाणं गरजेचं आहे. अधूनमधून कोणी जाऊ नका. उजव्या साईडला डाव्या साईडला असू दे आणि 12वा खेळाडू कंपल्सरी आहे. नाहीतर पॅनलाइज 3 धावांचे. कोण जिंकला? राकेश. राज फायटर संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. राकेश काय आहे कॉल? राकेश कॉल काय? ओके. तेवीस धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. एकविरा 11 स्टार संघाच्या 27 धावांचा पाठलाग करताना मात्र 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दृश्य षटक प्रगतीपथावरती निश्चित पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गावरती जयेश चव्हाण. 24 धावांची अजूनही गरज आहे. 24 धावांची अजूनही गरज आहे एकविरा 11 स्टार संघाला. अर्थात भूषणभाई पाटील यांनी पॅक केला टीम आणि त्याच्या विपक्ष आपण पाहू शकाल संदेश देशमुख यांनी पॅक केलेला प्रिंकल स्टार हा संघ खेळतोय. निश्चितपणे प्रिंकल स्टार 11 संघाचा विचार केला तर 4 षटकांदरम्यान 24 चेंडूवरती 46 धावा पटकावल्या होत्या. एक चांगली सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचला होता. पण त्याच क्षणी दुसऱ्या विपक्ष संघाकडून मच्छिंद्र पाटील जिथे आक्रमक झाला तिथे मात्र ह्या लक्ष्याचा पाठलाग जवळजवळ शक्य आहे असं तो दाखवून देते मच्छिंद्र पाटील.
लोवर फुलटॉस चेंडू यावेळी फसवला मच्छिंद्र पाटीलला. स्वाईप स्वीप करण्याचा प्रयत्न मच्छिंद्र पाटीलचा या ठिकाणी अयशस्वी होतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव पद्धतीने समावलोय. रुपेश देशमुख चांगली क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळते. स्क्वेअर लेगला शॉर्ट स्क्वेअर लेगला हा क्षेत्ररक्षक आपण तैनात आहे. यावेळी टप्प्याचा चेंडू जातोय सीमारेषा पल्लीकडे. गगनभेदी जबरदस्त फटका. 6 धावा मिळून देणारा हा षटकार. आमच्या नसा-नसात भरलंय क्रिकेट सारं. नाही भिणार आम्ही महाराष्ट्राची पोरं. आम्ही ऑलराऊंडर बॅटिंग धुवा थँक्यू ओडीजे. 29 धावा धावफलकावरती लागतात. निश्चितपणे या ठिकाणी या स्पर्धेला आपण दुबईहून सुद्धा छगन पाटील दुबईहून या क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घेतात. छगन पाटील खानाव गावातले ग्रामस्थ आज दुबई येथे आपला व्यवसाय किंवा काम या ठिकाणी करत असताना एक मनोरंजनाचा एक भाग म्हणून संपूर्ण स्पर्धेला या ठिकाणी लाईव्ह पाहतात. आणि हीच या स्पर्धेची ओळख आहे की बाहेरच्या देशातून सुद्धा आपले प्रेक्षक किंवा आपले रसिक या ठिकाणी सामने पाहतात. आणि त्यातीलच एक रसिक छगन पाटील हे सुद्धा दुबईहून थेट आपले हे सामने पाहतात. त्यांचं देखील मनपूर्वक मी अभिनंदन करेल किंबहुना धन्यवाद देईल की आपण आपल्या वेळातला वेळ काढून सामन्याचा आनंद घेतात. 29 धावा धावफलकावरती लागतात. जयेश चव्हाणच्या गोलंदाजीवर मात्र आक्रमकता धारण केलेली पाहायला मिळते मच्छिंद्र पाटील. असं वाटतं या चेंडूवरती निश्चितपणे हा चेंडू जर विचार केला तर सेकंड स्लिपमध्ये हा चेंडू गेला असता. पण कट आणि बॅटचा बॉल आणि बॅटचा संपर्क न झाल्यामुळं जगदीश जाधवच्या हातामध्ये हा चेंडू सामावला जातोय. थोडासा मच्छिंद्र पाटीलला खेळवला जातोय 2 चेंडूवरती. यावेळी ब्लॉकचा हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि या चुकी काय असू शकते याचं उत्तम उदाहरण मच्छिंद्र पाटील देत आहे. कारण जिथे एकेरी धाव होती तिथं मात्र या चुकीमुळे 2 धावा मिळतात मच्छिंद्र पाटीलला. आणि मच्छिंद्र पाटीलचा निश्चित उल्लेख करेल. रनिंग बिटवीन विकेटच्या माध्यमातून हा खेळाडू एक जबरदस्त म्हणून पाहिला जातो. त्याची धावाची गती जी गती आहे ते गती अतिशय जबरदस्त आहे. म्हणजे पुढच्या क्षेत्ररक्षकाला तो संधीच देत नाही रनआउटची. इतकी चपळ त्याची धाव असते. आणि म्हणूनच हा खेळाडू VMPL विभागामध्ये एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याचं नाव घेतलं जातं होंडा एक्सप्रेसच्या नावाने. यावेळी फसवलं मच्छिंद्र पाटीलला. फसवे चेंडू मच्छिंद्र पाटीलला फसवतायत. स्लोवर चे चेंडू निश्चितपणे येणाऱ्या गोलंदाजांना ही लक्षात असणं गरजेचं आहे. मच्छिंद्र पाटीलला जर चकवायचं असेल फसवायचं असेल तर लोअरचे चेंडू जर तुम्ही ठेवलात तर मच्छिंद्र पाटील कुठेतरी चकतोय. कारण बऱ्याचशा गोलंदाजांना धावफलकावरती धावा आहेत 31 धावा. 16 धावांची गरज आहे मच्छिंद्र तुमच्या संघाला. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. आणि जोपर्यंत भूषण भाई पाटील सांगतात की मच्छिंद्र पाटील जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत शक्य आहे. म्हणजे अशक्य काहीच नाहीये त्यांच्या समीकरणानुसार. असू दे ते चालतात. निश्चितपणे 99 वेळा अपयश जरी माघारी परत आलं तरी 100व्या वेळी प्रयत्न करण्याची धमक असली पाहिजे बाई. तिथेच यश अपेक्षित असतं. बारा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. मच्छिंद्र पाटील यावेळी आक्रमक होईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय रुपेश दिवडे येतोय. मंड्या रुपेश दिवडे गोलंदाजी मारतो. 3ऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी करतोय. समोर आहे फलंदाज सचिन मोरे. आपण पाहू शकाल मच्छिंद्र पाटील जो सलामीला आला आणि सलामी देत. मच्छिंद्र पाटील आणि सचिन मोरे दोन्ही आक्रमक दर्जाचे चांगले नामवंत खेळाडू. मच्छिंद्र पाटीलचा विचार केला तर खानाव टीम कडून नेहमी सातत्याने चांगली कामगिरी करतो.
तसे सचिन मोरेचा उल्लेख केला तर भोकरपडा, समजाई भोकरपडाचा हा नामवंत खेळाडू आहे आणि त्याच्याच समोर खानाव संघाचा रुपेश जिवडे आज एक प्रिंकल स्टार 11 संघाकडून खेळतोय. हा सुद्धा स्लोवर फुलटॉस चेंडू होता, कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय. 2 बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय तद्वर मात्र एकेरी धाव पूर्ण होते सचिनच्या रूपामध्ये एकविरा 11 स्टार संघाची. आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा 32 धावा. स्वराज 11 संघाचे प्लेइंग 11 स्टेजच्या उजव्या साईडला संदेश पाटील तुमची वाट पाहतोय. कर्णधार बोलवतोय तुम्हाला. स्वराज 11 संघ आपले प्लेइंग 11 उजव्या साईडला स्टेजचे या. हा एक जबरदस्त प्रकारचा चेंडू. माहिती आहे कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल मच्छिंद्र पाटीलला, कारण एकाच संघात खेळणारे खानाव संघाचे धुरंधर आज मात्र उभे ठाकलेत विरोधात आणि त्यामुळे रुपेश जिवडेला पूर्ण माहिती आहे मच्छिंद्र पाटील कोणत्या चेंडूवरती फसतो. आज तो चेंडू त्याची ती धारणा आज पाहायला मिळते. रुपेश जिवडेच्या माध्यमातून मच्छिंद्र पाटीलला कोणता चेंडू टाकणं अपेक्षित आहे आणि निश्चितपणे मी कर्णधाराचं कौतुक करेल की जयेश चव्हाणचं का या गोलंदाजाला काढलं असावं या मच्छिंद्र पाटील समोर असताना, कारण त्याला माहिती आहे कुठल्या प्रकारची गोलंदाजी मच्छिंद्र पाटीलला फसवण्यासाठी अपेक्षित आहे आणि त्या म्हणूनच जयेश चव्हाणचं मी कौतुक करेल की या गोलंदाजाचा का आपण चॉईस केली. हा सुद्धा ब्लॉकचा चेंडू पूर्णपणे जबरदस्त अडकवलं होतं या चेंडूवरती मच्छिंद्रला. यारकर पद्धतीचा हा चेंडू ब्लॉकचा चेंडू मच्छिंद्र पाटील खडे खेळण्याच्या प्रयत्नात मात्र एकदा पूर्ण करतोय. 33 धावा धावफलकावरती लागते. डबल तिरी या वेळी मात्र धावफलकावरती लागते. 14 धावांची गरज आहे आता मात्र. एकविरा 11 स्टार संघ अर्थात भूषणभाई पाटील यांचा हा संघ या ठिकाणी प्रिंकल 11 स्टारच्या समोर खेळताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. असाध्य ते साध्य करीन साहस, असाध्य ते साध्य करीन साहस, कारण अभ्यास तुका म्हणे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज नेहमी सांगून जातात आपल्या अभंगवाणीत ना की या जगामध्ये अशक्य असं काहीच नाहीये, सर्व गोष्टी शक्य आहेत, फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या प्रयत्नांना अभ्यासाची जोड पाहिजे. तुमच्याकडे 100% अभ्यास आहे, तुमच्याकडे परिपूर्ण अभ्यास आहे, पण तुमच्याकडे प्रयत्न नसतील तर अभ्यास मात्र काहीच उपयोगाचा नाही. तुम्ही 100% प्रयत्न करताय पण तुमच्याकडे अभ्यास नसेल तर त्या प्रयत्नांना महत्व नाही आहे. तुमच्याकडे अभ्यास परिपूर्ण पाहिजे, तुमचे प्रयत्न 100% पाहिजेत. तुमच्या पाठीशी यश हात धुवून लागेल, तुमच्या दारासमोर हात धुवून यश पुढे असेल, पण त्याला प्रयत्नाने अभ्यासाची जोड पाहिजे असं संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात. असाध्य ते साध्य करीन साहस, कारण अभ्यास तुका म्हणे. अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात या जगामध्ये, फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न करिता वाळूचे कण वाळूचे तेल ही गळे. हा प्रयत्न यशस्वी प्रयत्न सचिन मोरेच्या भात्यामधून निघतोय. एक जबरदस्त फटकाचा आकाशाला गवसणी घालणारा षटकार. जगदंब जगदंब सहा धावा मिळतात सचिन मोरेला आणि अर्थात एकविरा 11 स्टार संघाला या 6च्या मदतीने धावफलकावर धावा लागतील. 39 आणि प्लस होतील ह्या 4 धावा अर्थात 43 धावा. आमचे ऑफिशियल आम्हाला इशारा करतायत. स्क्वेअर लेग क्षेत्रामधून हा गेलेला 4 धावांचा जबरदस्त सुंदर चौकार. 4 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील मात्र 43 धावा. आता मात्र गरज आहे आम्हाला. आमचे परममित्र आणि जबरदस्त समालोचक सौरभ पाटील सांगतायत गरज आहे 4 धावांची. एक विजयी चौकार विजय साकार करू शकतो एकविरा 11 संघाला. का भूषणभाई यांचं कौतुक मगाशी केलं, हा विश्वास टाकला होता या फलंदाजावरती, आज सातत्यात उतरत आहे. ही जितकी अपेक्षा ठेवली त्याच्यापेक्षा जास्त कामगिरी आणि म्हणूनच की काय प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं त्यांनी बक्षीस लावलंय. ही जमेची बाजू ठरली.
आकोटाप्पाचा चेंडू ऑन फायर, चेंडू जात आहे विजयी चौकार. डीपेक्षा मिड विकेटच्या बाहेर सचिन मोरेच्या बाटामधून निघालेला हा विजयी चौकार एक रेल्वे सरसंघ पहिल्या सामन्यामध्ये विजयी साकार करतोय. क्या बात है.